dark and deep. But I have promises to keep. And miles to go before I sleep. And miles to go before I sleep. मुली, माशाकडे मोलकरीण म्हणून राहताना आपली माहिती तू का लपून ठेवलीस माशापासून? पण भाईसाहेब, मी तर माझं सगळं काम मन लावून करते. मी तुझ्या कामाबद्दल बोलत नाही. तुझा कष्टाळूपणा आलाय माझ्या लक्षात. पण तू तुझं शिक्षण लपून का ठेवलंस? माझं शिक्षण झालंय कळल्यावर मला असली नोकरी कोण देणार? इतकं शिक्षण असूनही तू असली नोकरी का करतेस? शिक्षणामुळे मिळतात तसल्या नोकऱ्या मला मिळाल्या नाहीत म्हणून. पण भाईसाहेब, मला या कामाची, या नोकरीची अजिबात लाज वाटत नाही. उज्ज्वला, जरा आत ये. असं एकूण अशी आहे तुझी कहाणी. भाईसाहेब, मी माझ्या कामाला जाऊ? भाईसाहेब. नाही नाही, आजपासून तू हे काम करायचं नाहीस. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करेन. प्लीज भाईसाहेब, असं नका करू. अहो, मी माझं शिक्षण कुठल्याही प्रकारे या नोकरीच्या आड नाही येऊ दिलेलं. बेटी, तू कष्टाळू आहेस, प्रामाणिक आहेस, शिकलेली आहेस, आणि म्हणूनच मी तुला मदत करायचं ठरवलंय. माफ करा बाईसाहेब, मला तशी मदत नको. मला पैसा हवा, तो कष्टाचाच, स्वतःच्या. नाही नाही बेटी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. दानावर माझाही विश्वास नाही. दान माणसाला निष्क्रिय बनवतं. बस बेटी, बस. बेटी, आयुष्यात मी कधीही कुणालाही फळ किंवा फूल दिलेलं नाही. मी देते फक्त रोपटं. कष्टाळू माणूस त्या एका रोपट्यातून असंख्य फळांची, फुलांची बहारदार बाग तयार करतो. आणि आज मी तुलाही एक रोपटच देणार आहे. मी समजले नाही बाईसाहेब. बेटी, तू एखादा गृहउद्योग किंवा लघु उद्योग सुरू कर, तुझ्या आवाक्यातला. त्यासाठी भांडवल मी देईन. उद्योग मार्गी लागला की ते तू परत करायचंस. तू शहाणी आहेस, कष्टाळू आहेस. तुला मिळाली नव्हती ती संधी. पण मला हे जमेल? समोर कसलंही भविष्य नसताना आपल्या सासू सासऱ्यांच्या भविष्याची जबाबदारी तू बेधडक स्वीकारलीस. अगं, तुझ्यातला हा आत्मविश्वास तुला जाणवला नसेल, पण मी तो पारखलाय. आता माझी ही पारख खरी ठरवायची की खोटी हे मी तुझ्यावर सोपवते. बाईसाहेब. नाही उज्ज्वला, देव त्या धनवंती बाईंना उदंड आयुष्य देव. हौसेला सुद्धा शेवट असतो माई. उज्ज्वला वहिनी, तुझा पुढचा भेद काय आहे? नाही, फील्ड अरेंजमेंट झालेली आहे. आता मॅच कधी सुरू करायची? सांग पूर, तू काय करायचं ठरवलंस? अजून ठरवलंच नाही, पण वाटतं एखादा गृहोद्योग असावा, म्हणजे गरजू बायकांना मानानं जगता येईल असा. छान छान. वा वा वा, छान कल्पना आहे पुरी, छान. उज्ज्वला वहिनी, तुझ्या दिमतीला मी आणि माझी रिक्षा, आणि मी सुद्धा. हो माझी रजनी सुद्धा आहे. कधी सुरू करायचं बोल. पुढच्या आठवड्यातच गुरुपुषामृत योग आहे. हा. चांगला दिवस. हा. त्या धनवंती बाईंच्या हातूनच करा मुहूर्त. काय चालेल. बोललात, वा वा. हे देवी माते, हाती घेतलेलं कार्य तडीला नेण्यासाठी शक्ती दे. शरयू आले. मसालेवाल्यांशी माझं बोलणं झालंय. त्यांच्या दर्जाचा माल तयार झाला तर आपल्याला मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा भराभर कामाला लागा, समजलं ना? बरं.
सर, आम्हाला न जुमानता या बाई जबरदस्तीनं आत शिरलेत. येस मॅडम. मिस्टर कोटनीस, एका लहानशा उद्योगाची का होईना पण मीही एक मालक आहे. गेले 2 महिने तुमच्या स्टोअरशी पत्रव्यवहार करते. आमच्या मालाबाबत तुमच्या स्टोअर्सच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेते, पण पत्रांना उत्तरं नाहीतच आणि भेटीत टोलवाटोलवी. काय हो, काय म्हणतात या? सर, यांच्या मागण्या धंद्याच्या शिस्तीला धरून नाहीयेत सर. आम्हाला अनेक अवधानं ठेवायची असतात सर. कसली अवधानं आणि कसली धंद्याची शिस्त? लाचखोरीचीच ना. सर, या बाई फ्रस्ट्रेट झालेत. त्या काय वाटेल ते आरोप करतील. असं? मी एक जबाबदार व्यावसायिक आहे आणि बेजबाबदार विधानं करण्याची सवय नाही मला. बाई, तुम्ही धंद्यात नवशिक्या दिसता. अहो, धंद्यात फॉर्मॅलिटीज पेक्षाही काही महत्वाची गणितं असतात. म्हणजे अहो, स्पष्ट सांगायचं तर अशा कामात हात सैल सोडल्याशिवाय हाती काहीच लागत नसतं. आणखीन स्पष्ट सांगू, अहो, आमचे हात कोरडे असताना आम्ही तुमचं काम का करावं? बोला मिस्टर परचेस ऑफिसर, याहून आणखीन काही स्पष्ट सांगायला हवं. गेट आउट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. आले माझ्या लक्षात सगळं. तुम्ही परवा सकाळी येऊ शकाल का? आय विल डेफिनेटली डू द नीडफुल. थँक्यू व्हेरी मच. मी येईन परवा दिवशी. बरं. साहेब, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला हवी. बाहेर स्टाफ मध्ये कुचबुच सुरू झाली आहे. मेहता, जरा हा सीझन जाऊ दे, मग बघ. माफ करा साहेब, ही घोडी काही तुमच्यावर खुश दिसत नाही. तुम्ही दुसरी काही व्यवस्था करा. अरे काय व्यवस्था करा? रक्कम किती मोठी आहे माहितीये ना? ते तुमचं तुम्ही बघा साहेब. पैसे बँकेत वेळेवर भरले गेले नाहीत तर फास माझ्या गळ्याला लागेल. हॅलो, काय कटकटे? अगं पण मला ऑफिस मध्ये काम करू देणारच की नाही? हो मग इथे काय पैशाला झाड लागले का? इडियट. हे बघ, मी घरी येऊन काय करू ते तुझं तू निस्तर, पण मला ऑफिस मध्ये पुन्हा फोन करू नकोस. घ्या. बापरे, अहो आधीच्याच मागण्या पुरवता पुरवता आमची इतकी तारांबळ होतीये. व्हेरी वेल. म्हणूनच म्हणतो आता तुमच्या धंद्याचा व्याप वाढवा. पण मोठ्या भांडवलाचा प्रश्न आहे. मी देतो म्हटलं तर तुम्हाला कुणाचेही पर्सनल फेवर्स घ्यायचे नाहीत, म्हणून शेवटी हा मार्ग काढला. हे काय? लोन ऍप्लिकेशन. बँकेकडून कर्ज घ्या, मी तुम्हाला मिळून देतो. अहो पण आणि प्लीज, हा कसलाही पर्सनल फेवर मानायचा नाही. नाही, पण मी माझ्या सहकार्यांचा, सासू सासऱ्यांचा विचार घेऊन सांगते. निघालात? हो. थांबा की थोडा वेळ. छे, अहो एवढं मोठं ओझं टाकलंय ना तुम्ही. बाय. अच्छा. या. हाय. हो, हॅलो. बसा. हॅव अ सीट. बसा ना. या मिसेस उज्ज्वला देशमुख, राजेश गृहोद्योगाच्या संचालिका. आणि मिसेस देशमुख हे पण देशमुखच आहे, बँकेचे ब्रँच मॅनेजर. नमस्कार. नमस्कार. मिस्टर मेहता, प्लीज कम इन. नमस्कार. नमस्कार. कोटणी साहेब, तुमचे सगळे पेपर्स आम्ही पाहिलेत. अच्छा. सगळ्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या झाल्यात. चेक पण तयार आहे. गुड. फक्त तुमच्या आणि बाईंच्या 1-2 ठिकाणी सह्या लागतील. हो येस, नो प्रॉब्लेम.
इकडे घे इकडे घे बस जाऊ नको कुठे चला व्यवस्थित हॅलो कपिल साहेब बसा. नमस्कार ऑर्डर चेक करा कतून कोटली साहेबांना दिवाळीची ऑर्डर लवकर द्यायला सांगा कारण बऱ्याच ऑर्डर आमच्याकडे आहेत. बर बर येतो. या. अच्छा चल ग घे 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 बाईसाहेब उज्ज्वला हे घ्या. हे काय हे आपल्या कारखान्यातलं उत्पादन. हं? बाईसाहेब आज मी तुमच्यामुळे माझ्या पायावर उभी राहू शकले. ही सगळी तुमची कृपा. नाही ग हे सगळं तुझ्या कर्तबगारीचं फळ. मी केवळ निमित्त. सुखी राहा. ओरडू नका सांगून ठेवते. हे वाण्याचं 4 महिन्याचं बिल आज नाही दिलं तर तो उद्या परत इथं येऊन तमाशा करणार. तुम्ही जाल ऑफिसला आणि मी सापडेन त्याच्या तावडीत. इतकी उधारी करायला मी सांगितलं नव्हतं. उधारीचं सामान मी एकटीच नाही खात. एकीला आलो तुझे एक चोचले पुरवताना. काय पुरवलेत हो चोचले. या सामानाचे हप्ते थकले. रोज माणसं येतात फोन येतात सामान घेऊन जाऊ म्हणतात. म्हणतात तर जाऊ दे घेऊन. छान म्हणजे या रिकाम्या घराचा रेसकोर्स करायला तुम्ही मोकळे. हेमा ओरडता कशाला अट्टल जुगारी. तुझ्या बापाचं नाही ना खात. खबरदार माझा बाप काढाल तर. माझ्या बापाचा पैसा पाहूनच माझ्याशी लग्न केलं ना. कळली तुमची लायकी.